मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राज ठाकरेंनी कंबर कसली आहे। विदर्भ मराठवाड्याचा दौरा आटपून राज ठाकरेंनी नाशिकात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 47 जागांचा आढावा सध्या राज ठाकरेंनी घेतलाय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुती आणि मवियातील सक्षम पण नाराज उमेदवारांना मनसेत ओढून घेण्याची रणनीती मनसेनं आखली आहे। तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये तिन्ही चारी मतदारसंघ आहे। देवलाली आहे, नाशिक मध्य, पूर्व आणि पश्चिम, त्या चारही ठिकाणी लढवण्याचं ठरलेलं आहे। आपल्याकडे बाहेरून पण उमेदवार येत आहेत, त्यांच्याशी चर्चा, इंटरव्ह्यू वगैरे चालू आहेत आणि नाशिक मध्ये मतदारसंघांमध्ये मनसेचा पुन्हा गड येण्याची शक्यता आहे। विस्थापितांना प्रस्थापित होण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे हा उत्तम पर्याय आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांसाठी मनसे हा चांगला पर्याय असणार आहे। इच्छुकांच्या चाचपणीसाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। साधारणतः नाशिकचा सिनेरिओ जाणून घेतला आहे की राजकीय पार्श्वभूमी नाशिकमध्ये कशी आहे आणि मनसेचे नाशिकमधले बलस्थानं कुठले कुठले आहेत किंवा दोष म्हणता येतील ते कुठले कुठले असू शकतात आणि ज्यामुळे पक्षासमोर काही आव्हानं असतील ते आव्हानं आपल्याला कसे पेलता येतील हे त्यांनी कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं जाणून घेतलेलं आहे। शिवसेनेत असताना युवा सेनेची जबाबदारी सांभाळत राज ठाकरेंनी नाशिकमध्ये आपलं राजकारण विस्तारलं होतं। मनसेच्या स्थापनेनंतर आक्रमक भाषणांवर मोहित होऊन नाशिककरांनी 3 आमदार आणि 40 नगरसेवक मनसेला दिले होते। दरम्यानच्या काळात 2 माजी आमदार आणि बहुतांशी नगरसेवकांनी मनसेला रामराम केलाय। सद्यस्थितीत बोटावर मोजण्या इतपत नगरसेवक मनसेकडे शिल्लक आहेत। इतकंच नाही तर सध्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे। या सगळ्यातून मार्ग काढत नाशिकमध्ये मनसेचं बस्तान बसवण्याचं आव्हान राज ठाकरेंच्या समोर असणार आहे। नाशिककरांची नाराजी हेरत भुजबळ काका पुतण्यांना लक्ष करत मनसेनं आपलं नाशिकमधलं स्थान गेल्या काळामध्ये बळकट केलं होतं। मात्र आता या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकासांची नाराजी आणि त्यातील नाराज उमेदवार यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम सध्या मनसे करणार आहे। त्यामुळे येत्या काळात ही रणनीती मनसेला फलदायी ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।